सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमात नेहमीच आपल्याशी संवाद साधत असतात, पण आज क्रिसेंटच्याच टीम मधले मयूर राणे सर आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार मयूर सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. खरं तर आपण बघतोय की आता बऱ्याचदा आपल्यावरती अनेक बिकट परिस्थिती येतात. मग अगदी कोविड सारखी सिच्युएशन असू दे किंवा आत्ताची युद्धजन्य परिस्थिती असू दे, ज्याच्यामुळे सगळ्याच मार्केटवरती परिणाम होतो आणि बाजार वर खाली झाला की इन्व्हेस्टरचंही चित्त वर खाली होतं. थोडेसे तेही पॅनिक होतात की आपले पैसे सुरक्षित आहेत ना, ते ठेवावेत फंडमध्ये का काढून घ्यावेत, आणि मग अशा वेळेला काही घाईघाईत निर्णय घेतले जातात. तर इन्व्हेस्टर्सना तुम्ही काय सांगाल, काय करणं गरजेचं आहे? गेल्या काही दिवसांपासून आपण बातम्यांमध्ये बघतोय, रशिया युक्रेन असू देत, इस्रायल हमास असू देत, आत्ताचं चाललेलं अमेरिका इस्रायल आणि इराणचं युद्ध असू देत किंवा इतर जागतिक तणाव असू देत, सर्वत्र युद्धाचं सावट आहे. साहजिकच जगात अशा घडामोडी घडतात तेव्हा त्याचा पहिला परिणाम होतो तो शेअर बाजारावरती. लाल रंगात रंगलेला बाजार बघून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका हा चुकतोच. अनेकांची अशी भावना असते की माझे कष्टाचे पैसे बुडणार तर नाहीत ना, मी माझी SIP थांबवू का किंवा आहे ते पैसे काढून घेऊ का. परंतु मला असं वाटतं की असं काही करण्याची गरज नाहीये. जर आपण इतिहासात बघितलं तर 1999चं कारगिल युद्ध असू देत किंवा 2003चं इराक बरोबरचं युद्ध असू देत आणि अगदी अलीकडचं रशिया युक्रेन संकट असू देत, सुरुवातीला प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला मार्केट हे कोसळलं होतं. परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच मार्केटने पुन्हा उसळी घेतली आणि आधीच्या पेक्षा जास्त उंची गाठली. तर यालाच म्हणतात रेझिलियन्स. शेवटी बाजार हा भीतीवर नाही तर अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्वांवरती चालतो. त्यामुळे सध्याची पडझड काही कायमस्वरूपी असणारे असं नाही, तर ती तात्पुरती आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि क्रायसिस ही नेहमीच एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते. बर श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533, 9764125533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. पण मग असा जेव्हा क्रायसिस असतो तेव्हा या क्रायसिसचा परिणाम गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर होतो का? हा, टेम्पररी होतो. कारण जे अगोदरपासून ज्यांची गुंतवणूक सुरू असते, आताचं उदाहरण घ्यायचं झालं तर जसं हे इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं त्याच्या अगोदर बाजार एका लेवलवरती होता आणि तिथून तो बऱ्यापैकी खाली आला. तर साहजिकच आहे की ज्या लोकांनी त्या वरच्या लेवलला पैसे गुंतवले किंवा अगोदरच्या लेवलला पैसे गुंतवले तर त्याचं व्हॅल्युएशन आता कमी आहे. मी अगोदर जसं सांगितलं तुम्हाला की क्रायसिस ही नेहमीच एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते. आता सध्या प्रत्येकाचे पोर्टफोलिओ हे लाल रंगात रंगलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. किंवा हल्लीची गेल्या 1-1.5 वर्षापासूनची जी काही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्याला काही फार रिटर्न्स मार्केटने दिलेले नाही आहेत. परंतु अशा वेळेस गुंतवणूकदारांनी काय करायला हवे, तर पहिली गोष्ट आहे की तुमच्या ज्या SIP चालू आहेत त्या सुरूच ठेवा. आता यांनी तुम्हाला फायदा काय होतो की तुमची जी काही SIP चालू असेल, जी काही रकमेची असेल ती दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून जाते. भले मार्केट जरी पडलेलं असेल तरी त्या खालच्या रेटला पण तुमची बाईंग होते. यालाच म्हटलं जातं रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. उदाहरणार्थ 100 रुपयाची वस्तू तुम्ही खरेदी करतायत, तुम्हाला माहिती की त्या वस्तूची किंमत भविष्यात वाढणार आहे, 120 होईल, 130 होईल, परंतु आज त्या वस्तूची किंमत
समजा 90 रुपये झाली, 80 रुपये झाली, तर तुम्ही ती घ्याल ना. हो. तर तसंच मार्केटचं पण आहे. तुमची जी काय ऑनगोईंग SIP आहे ती चालू राहू दे, जेणेकरून तुमचे युनिट्स जे आहेत ते जास्त ॲक्युम्युलेट होतील आणि भविष्यात ज्यावेळेस मार्केटवर जाईल त्यावेळेस तुमचा नफा हा नक्कीच वाढेल. अगदी. याबद्दल मयूर सर अजूनही आपण गप्पा मारणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. मयूर सर, आपण बोलत होतो मार्केटच्या आत्ताच्या सध्याच्या करंट सिच्युएशनवरती. मग तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टर्सनी या काळामध्ये काय करावं आणि काय करू नये? जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला की तुमच्या ज्या काही ऑनगोईंग SIPs आहेत त्या तुम्ही सुरू ठेवा, ज्याने तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळेल. तसेच समजा तुमच्याकडे आत्ता जर काही ॲडिशनल रक्कम तुमच्याकडे असेल, अतिरिक्त रक्कम असेल, तर ती रक्कम तुम्ही आत्ताच्या मार्केटमध्ये म्हणजे खाली पडलेल्या मार्केटमध्ये तुम्ही गुंतवू शकतात. किंवा तुमच्या ज्या काही SIP चालू आहेत त्याच्यात टॉपअप SIP पण तुम्ही करू शकतात, जेणेकरून तुमची खालच्या लेवलला बाईंग वाढेल आणि भविष्यात ज्यावेळेस मार्केटवर जाईल त्यावेळेस तुम्हाला नफा एक चांगला मिळेल. कारण SIP टॉपअप असेल किंवा पडत्या मार्केटमध्ये केलेली लमसम गुंतवणूक असेल, ही जशी आपण शरीरात रक्ताची कमतरता झाल्यानंतर जसं ग्लुकोज चढवलं जातं तसंच ही रक्कम बाजाराच्या पडझडीत जी काही तुम्ही गुंतवता ती तुमच्या पोर्टफोलिओला एक संजीवनी देते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं ॲसेट ॲलोकेशन जे आहे ते योग्य पद्धतीने आहे की नाही ते जरूर तपासलं पाहिजे. आणि जर आपण म्हटलो की काय करायला नको, तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पॅनिक सेलिंग करायला नाही पाहिजे. आता जसं मी अगोदर पण म्हटलो की या अगोदर पण युद्ध झालेली आहेत, ठीक आहे, आणि भविष्यात पण ती होतील. प्रत्येक वेळेस पॅनिक सेलिंग जर केली तुम्ही तर अननेसेसरी तुम्हाला तिथे नुकसान होईल. जर इतिहास बघितला तर प्रत्येक फॉल नंतर मार्केट राईज झालेलं आहे. अगदीच राईज झालेला आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आहे तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती विश्वास ठेवा आणि स्टे इन्व्हेस्टेड राहा. अगदी. या निमित्ताने मी श्रोत्यांना एवढंच सांगेल की गुंतवणूक हा केवळ गणिताचा खेळ नाहीये, तर तो मानसिकतेचा खेळ आहे. अशा काळात स्वतःला विचारा, मी हा पैसा पुढच्या 10 वर्षांसाठी लावला आहे का? आणि याचं उत्तर जर हो असेल तर पुढच्या 10 दिवसांच्या किंवा 10 महिन्यांच्या अस्थिरतेने तुम्हाला काही फरक पडू नये. लक्षात ठेवा, भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपली देशांतर्गत मागणी इतकी मोठी आहे की जागतिक युद्धाचे धक्के आपण सहजरित्या पचवू शकतो. आणि 2030 पर्यंत भारत ही जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, हे विसरू नका. अगदी खरं आहे. श्रोते हो, याच सगळ्या सल्ल्यांबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पण तुम्हाला देखील इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.